चला मॅचला करायची सुरुवात प्लीज. 78 धावांचं म्हणजे एक मोठं लक्ष आहे खऱ्या अर्थाने टीम शिवांश वॉरियर्स यांच्या समोर. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र सलामीवर दाखल झालेत सुनील शेलार आणि आर्यन पवार. हे दोन अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे लक्ष गाठायचं आहे खऱ्या अर्थाने. 30 चेंडूंमध्ये 78 धावा म्हणजे एक साधं लक्ष नाहीये, परंतु एक सेफ स्कोर क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत कोणताच नाहीये. त्याचबरोबर जिंती गावच्या आमचे परममित्र आदरणीय बाबाराव पाटील यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. आज जर पहिलं तर वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनवरती त्यांचं विशेष प्रेम आहे. बाबाराव पाटील यांचं शुभागमन झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आज अनेक स्पर्धांना त्यांची हजेरी लाभली जाते. गत वर्षी जिंती गावाची एक स्पर्धा देखील त्यांनी आयोजित केली होती याच मैदानावरती. ते आदरणीय बाबाराव पाटील स्टार क्रिकेटर पाटण तालुका त्यांचं शुभागमन झाले. हृदयाच्या अंतकरणापासून सहर्षाचं स्वागत. खूप चांगलं व्यक्तिमत्व. तर मॅच लावतो सुरुवात. सलामीचं पहिलं षटक विकी चोरगे. स्ट्रायकिंग एंडला आर्यन पवार. पहिलाच बॉल. पहिला चेंडू पंचांच्या माध्यमातून वाईट दर्शवला जातोय. स्वेअर मारा असेल एसीटीचं वाईट बॉल. वाईट बॉलच्या माध्यमातून मात्र पहिला चेंडू जर का आपण पाहिलं तर विकी चोरगे हाताळत असताना दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आर्यन पवार लक्ष गाठायचं 78 धावांचं. चौकार षटकारांची आतिषबाजी खऱ्या अर्थाने करावी लागेल. पहिला चेंडू चापट मारायची होती चेंडूवरती. एस पंच नो बॉल असेल. डोक्याच्या वरून चाललाय फलंदाजाच्या अगदी बॅट्समन ओव्हर दी हेड. नो बॉल असेल हा. आणि पंच फ्री हिट असेल का या नो बॉल वरती. येस नो बॉल असेल आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती आर्यन पवार. त्यांना मात्र संधी मिळाली खऱ्या अर्थाने. फ्री हिट असेल. पंचांनी मात्र चक्री घुमवली आहे. फ्री हिट या ठिकाणी मात्र दर्शवलं जाते आणि विकी चोरगे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. आडव्या बॅटने ओहो लाजवाब फटका. चेंडू निघून चाललाय अगदी वेगाने स्क्वेअर लेग रिजनला. इट्स अ मॅक्सिमम षटकार. हो यावेळेस देखील जर का पाहिलं तर नो बॉल असेल. पंच विनोदजी भगत सर त्यानंतर महेश मिसाळे सर देखील आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. हा देखील नो बॉल असेल. एक मिनिट पंच. सर थँक्यू सो मच सर. थोडंसं कन्फ्युजन होतं या ठिकाणी दूर झाले. थँक्यू सो मच. या ठिकाणी पहिला भीमर आहे खऱ्या अर्थाने गोलंदाजाचा आणि फ्री हिट असेल. पुन्हा एकदा सुनील शेलार आडव्या बॅटने खेळायचा होता. कॉमिंग क्रीज वरती टप्पा करतोय चेंडू. डेंजर एंडला थोडासा आहे परंतु रिस्क घेतली गेलेली नाहीये.
हो यावेळेस पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू निघून चाललाय पुन्हा एकदा आर्यन पवार यांच्या बॅट मधून येतोय हा मॅक्झिमम असा धमाका षटकार. हॅलो, माईक चेक. सतरा धावा धावपलकावरती. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल प्रेक्षक, कारण की चेंडू जाईल निघून पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. षटकारासाठी आर्यन पवार सेट ऑन फायर. तेवीस धावा धावपलकावरती जोडल्या जात आहेत. महागड असं षटक पाहायला मिळतंय. सांगितलंय ती काय बंद कराय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला अलोंग द कार्पेट चेंडू. ही एक धाव धावपलकावरती जोडल्यानंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत 24. शेवटचा चेंडू पहिल्या षटकात तिथे मात्र महागडा ठरलाय गोलंदाज खऱ्या अर्थाने आज विकी चोरगे. खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा होता. चेंडू बॅटला ब्रश होऊन डायरेक्ट चाललाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, जिथे मात्र शेवटच्या चेंडूवरती पहिल्या विकेटचा पतन होतोय, पहिला गडी बाद होतोय. सुनील शेलार बॅक टू द डग आउट. एका षटकाच्या अखेरीस 24 धावा धावपलकावरती एक गडी बाद आणि दुसऱ्या षटकासाठी मार्गस्थ गोलंदाज प्रसाद सुर्वे. क्षेत्ररक्षण सजवत असताना कुठेतरी अजूनही पॉवर पेज अशाच तसा आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा आलाय सिग्नल. ओहो, बॅट मात्र वेगवान गतीने स्विंग झाली परंतु चेंडू पडल्यानंतर निर्धाव चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, कोणतीही धाव येत नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी होता, गॅप शोधून काढलाय, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू अगदी दंदन दंदन करत चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. आर्यन पवार यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार येतोय. आज मात्र खेळी चांगली राहिली आहे या खेळाडूची. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानावरती आल्यापासून चालू झाली, कारण की त्याला चांगलंच माहिती आहे की 78 धावा आपल्याला मिळवायच्या आहेत, तर त्यासाठी एकेरी दुहेरी धावेनी धावफलक पुढे सरकवून काही होणार नाही. त्यासाठी चौकार षटकार आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी मारावेच लागतील. यावेळेस
टप्पा कुठेतरी थोडासा लांब राहिला. त्यानंतर मात्र स्वेर मारा, अवंतर धाव आणि धाव संकेत होते बर. धावफलक जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. बॅटची वरची काढा, विकेट किपर ओव्हर द हेड. चेंडू गोशांकी क्षेत्रात चाललाय एका धावेसाठी डी झोन मध्ये. आडव्या बॅटने खेचला क्षेत्ररक्षक असेल परंतु निघून जाईल चेंडू. तोपर्यंत गाव कॉर्नर रिजनच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. ओहो, खोलवा टप्प्याचा चेंडू, सन्मान दिलाय सेन्सिबल क्रिकेट आर्यन पवारांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. खराब चेंडूचा समाचार घेणं, चांगल्या चेंडूला सन्मान देणं ही खरी खेळाडू वृत्ती. आडव्या बॅटने पुन्हा एकदा, यावेळेस मात्र चेंडू जाईल निघून. सेकंड बाउन्सला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी आर्यन पवार. आर्यन पवार आणि आर्यन पवार एकच नाव मैदानावरती फक्त आणि फक्त ऐकायला मिळते, कारण की त्याची बॅट आणि त्याची खेळी त्या प्रकारची राहिली आहे. सेट झालाय आणि येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तो प्रहार तितकाच यशस्वी देखील होते. चांगली फलंदाजी आतापर्यंत जर का पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. हॅलो चेक. टीम भाग्यश्री वॉरियर्स आपण तयार राहायचं आपले प्लेइंग 11 या मॅच नंतर. दोन षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती. आता 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आर्यन पवार या मॅच मध्ये. एक आयकॉनिक खेळाडू आपल्या टीमची जबाबदारी मात्र स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये देखील दमदार खेळ राहिला आर्यन पवारचा आणि या मॅच मध्ये देखील स्ट्रायकिंग एंडला सुपियान आहे, नॉन स्ट्राईकला आर्यन पवार. तिसरं षटक विकी चोरगे. यावेळेस बॅटचा टॉपेज एक सिंगल आले. एका सिंगलच्या साह्याने धावसंख्या 41 या आकड्यावरती. 41 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एका घडीच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग यष्टींच्या पाठीमागे जर पाहिलं तर संपूर्ण जे 8 संघ मालक आहेत त्या टीमचे लोगो, त्याचबरोबर टीम ओनरचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात. ANP आणि महर्षी वाल्मिकी ऋषींचा एक फोटो. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्या नावानं गेली 2 वर्ष वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन असं नाव अंमलात आणलं गेलं आणि त्यानंतर महर्षी वाल्मिकी ऋषींचा लोगो आपल्याला पाहायला मिळतोय. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील येणारे 17 बॉल 37 धावा. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. एक फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिलाय आर्यन पवारने. प्रत्येक बॉल वरती मात्र पलटवार केलाय. यावेळेस पहा सुपियानच्या बॅटमधून वा 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 अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक फटका. बॉल सीमारेषा पार. सुपियानच्या बॅटमधून आला हा क्रॅकिंग षटकार. धावसंख्या 47 या आकड्यावरती. 47 धावा धावफलकावरती. यावेळेस 47 धावा. त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, एक सिंगल आले. 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक षटकामध्ये 1-2 षटकार आले. दोन्ही बाजूकडून अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय आणि विजय जर गाठायचा असेल तर दोन्ही बाजूकडून धमाका होणं गरजेचं आहे. आणि तो धमाका करत असताना आर्यन पवार आणि सुपियान एकाच गावचे 2 सितारे मैदानाच्या आतमध्ये आपला बॅटिंग मात्र मधून चांगलं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
विकी चुरगे ओव्हर द विकेट. पुढचा बॉल यावेळेस पा स्टँडर्ड डिलिव्हर बॉल जातोय लांब 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 सीमारेषा पार. आता मात्र संघ मालकाचा उत्साह, संघ मालकाचा आनंद, संघ मालकाचा जल्लोष आणि बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. तब्बल 10 ते 15 व्हॉलंटियर आपल्याला पाहायला मिळत आहेत या मैदानाच्या बाहेर आणि आर्यन पवार प्रत्येक बॉल वरती करतोय पलटवार. नाव आहे आर्यन पवार, मॅन फ्रॉम पानेरी, पानेरी गावचा हा सितारा. मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडूची जबाबदारी काय आहे आणि मी या टीमचा आयकॉन खेळाडू का आहे हे दाखवत असताना त्यांच्या बॅट मधून येतोय हा षटकार. तर धावसंख्या 54 या आकड्यावरती 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 14 बॉल मध्ये आता 24 धावांची गरज. आर्यन पवार अगदी प्रत्येक प्रेक्षकाला आजच्या दिवसभरामध्ये मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. चौदा बॉल मध्ये 24 धावांची गरज. यावेळेस पहा मिस्टरमिंग दर्जाचा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक नाही. नो मॅच लँड मध्ये आता मात्र गफलत चुकी होताना संघ मालक मात्र भरपूर खुश आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन डिसले आणि जर आर्यन पवार वैयक्तिक 43 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. 43 धावा वैयक्तिक 43 धावांची खेळी. आणि जर अर्धशतक झळकावलं तर वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन कडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. यावेळेस पहा पैसा माणसाचं मन बदलतो, परंतु इथे चमत्कार घडलाय आणि कॅच ड्रॉप. चव्वेचाळीस धावा वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतात आर्यन पवार यांच्या. धावसंख्या 58 या आकड्यावरती. अजून देखील 57 माफ करा 57 अजून देखील 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि अर्धशतक झळकावलं तर आई विठलाई क्रिकेट क्लब पानेरी या टीम कडून देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. तर सुरेश साळुंके जे पियुष चावला गावला तर गावला नाही तर पियुष चावला अशा खेळाडू सुरेश गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा सुरेश साळुंकेच्या पहिल्या बॉल वरती हल्ला बॉल आणि वाल्मिकी पठार प्रीमियर लीग या प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक. पहा काय खेळपट्टीचं या ठिकाणी जर पाहिलं तर आदर सन्मान केला जातोय. कौतुक आहे या खेळाडूचं. आणि आजच्या दिवसभरामध्ये पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू आर्यन पवार, आई विठलाई क्रिकेट क्लब पानेरी या गावचा सुपर डुपर खेळाडू. आणि पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती. शशिकांत डिसले साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. न्यू स्टार वरंडेवाडी या टीम कडून 222 रुपयाचे कॅश प्राइज. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन कडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. आई विठलाई क्रिकेट क्लब पानेरी या टीम कडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी अर्धशतक झळकावल्यानंतर जर पाहिलं तर या खेळाडूनं प्रथमतः या खेळपट्टीला वंदन केलं. ही ओळख आहे आर्यन पवार या खेळाडूची. यावेळेस पहा एक सिंगल. आता मात्र जर पाहिलं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या 64 या आकड्यावरती. अजून देखील 14 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 9 बॉल मध्ये 14 धावांची गरज. सुफियान आणि आर्यन पवार एक गाव 11च्या एकाच संघातील 2 खेळाडू. यावेळेस पहा गॅप मधून बॉल चाललाय.
इमर्जन प्लेअर ऑफ द इयर हा किताब जर पाहिलं तर पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये सुफियानच्या नावावरती राहिला. गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुफियानने मात्र खूप चांगली कामगिरी केली होती कोयना सुपुत्र वॉरियर्स या टीम मध्ये, आणि तोच सुफियान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन पवार यांची साथ देत असताना. यावेळेस अगदी स्ट्रॉंग अपील केली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुरेश साळुंके ज्यांना पियुष चावला या नावानं वाल्मिकी पठारमध्ये ओळखलं जातं, आणि त्यांनी देखील अपील स्ट्रॉंग केली, कारण की गावला तर गावला नाही तर पियुष चावला. तर अपीलला मात्र दाद दिली नाही ते पंचाने, आणि त्यानंतर डॉटबॉलची समाप्ती 14 धावांची अजून देखील 13 माफ करा 13 धावांची गरज आहे. एक कॅल्क्युलेशन गरजेचं आहे प्रशांत. अगदी असं कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं असतं, कारण की तुम्ही मैदानामध्ये खेळताय तर अगदी प्रत्येक धावेवरती तुमच्या लक्ष असणं गरजेचं आहे. आता 6 बॉल मध्ये 66 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सहा बॉल 12 धावांची गरज आहे. सहा बॉल मध्ये आता करायचे आहेत 12 धावा. शेवटचं षटक आहे. 6 बॉल आणि 12 धावांची गरज. दोन मोठे फटके या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात टीम शिवांश वॉरियर्सच्या टीमला. संघ मालकांची दडदड मात्र संपूर्ण व्यासपीठावरती आपल्याला ऐकायला मिळते. टीम शिवांश वॉरियर्सच्या टीमच्या संघ मालक यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव फलकावरती लागली जाते. आता 6 बॉल मध्ये करायचे आहेत 11 रन. 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज. यावेळेस चांगली गोलंदाजी, एक सिंगल आले. 5 बॉल मध्ये 10 रन. आता 1 ते 2 बॉल जर डॉट बॉल आले तर मॅच मात्र टप्पाईट होऊ शकते, कारण की आतापर्यंत बॅटिंगचा बोलबाला राहिलाय, परंतु शेवटच्या षटकामध्ये पारडं फिरलं जाऊ शकतं. आतापर्यंत बॅटिंग स्ट्रॉंग राहिली, परंतु शेवटच्या षटकातील 5 बॉलचा या ठिकाणी खेळ शिल्लक आहे. पंचांचा इशारा. त्यांचा या बॉल वरती काय डिसिजन आहे, तर डॉट बॉलचा इशारा. 4 बॉल मध्ये आता करायचे आहेत 10 रन. चार बॉल मध्ये 10 रन. आतापर्यंत खेळ खूप दर्जेदार राहिला आर्यन पवार यांचा, परंतु आता मात्र नॉन स्ट्राईकला आहेत आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये करायचे आहेत 10 धावा. सुफियान आहे स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीवरती गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस आता मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. सुफियान माघारी परतलाय. मॅचला मात्र एक वेगळं वळण, मॅचला ट्विस्ट. ज्या संघ मालकाच्या चेहऱ्यावरती पहिली 4 षटकं
एक वेगळी स्माइल होती. आता मात्र त्या चेहऱ्यावरती एक टेन्शन आपल्याला पाहायला मिळते डिसले साहेबांच्या चेहऱ्यावरती. आता टेन्शन, दडदड. आता 3 बॉलमध्ये 10 रनची गरज. सामना मात्र पारडं फिरलंय आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ जास्त लागत नाही, परंतु धैर्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेस फटका हवेत. ही कॅच महत्वाची. विकी चोरगे बॉलच्या खाली कॅच पकडले. जो आर्यन पवार भन्नाट फॉर्म मध्ये होता तो मात्र नॉन सेकंडला अगदी आपल्या टीमची अवस्था बघत उभा राहिला. आता 2 बॉलमध्ये 10 रनची गरज. 2 बॉलमध्ये 10. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. दोन बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे 10 रनची. या बॉलवरती मात्र मॅच संपूर्ण पारडं. या मॅच वरती या बॉल वरती मात्र संपूर्ण मॅचचं डिसिजन मात्र निर्भर राहील. 2 बॉलमध्ये 10 धावा. यावेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथे 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्नाने फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय आर्यन पवार. आता 1 बॉलमध्ये 8 धावांची गरज. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी आलाय. पण मॅच मात्र आर्यन पवारने संपूर्णपणे आपल्या टीमला चांगलं योगदान दिलं होतं, परंतु शेवटला मात्र जर पाहिलं तर कुठेतरी समीकरण बिघडलं. आणि सामना मात्र जिंकलाय टीम महादेव बाबा. माफ करा, व्हाईट बॉलचा इशारा. आता 1 बॉल 7 धावा आणि सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर अगदी सुवर्ण संधी आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळली जाईल. फटका मात्र फसलाय आणि सामना जिंकलाय टीम महादेव बाबा स्मृती 11 या टीमनं.